नमस्कार मंडळी, आमच्या शाळेचं नाव आहे निशा आणि मम्मी रेसिपी. गुड मॉर्निंग. तर आता मी आणि साई जरा नातेवाईकांकडे भेटायला जातोय. थोडं मी पण बोर झालेली आहे इथं, तर मी जरा फिरून येते आणि कुठे जाते मग मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, मम्मीची ही बॅग रेडी आहे छोटीशी, आणि ही एक पर्स घेतली मम्मीनी. आणि मम्मीचा लुक बघा तुम्ही आधी, तर तो कसा आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. मम्मीने एक मस्त छान ब्लॅक टॉप घातलेला आहे, अँकल ही एक आपली लॅगीज घातलेली आहे आणि किती छान दिसतीये, किती क्यूट. तर आता हे दोघं निघालेले आहे आणि तुम्हाला पुढे कळेलच. आणि इकडे साई, तर हे दोघं जण चालले आहे बाहेर नातेवाईकांकडे. तुम्हाला पुढे कळेलच कोणाकडे चालली मम्मी, तर नेक्स्ट तुम्हाला हे दाखवते. तर चला. तर मम्मी आता निघालेली आहे. मी निघालोय, रिक्षा आलेली आहे. रिक्षा बोलवली ओलाची. तर आता मम्मी निघालेली आहे, तर आता पुढे मम्मी दाखवेलच तुम्हाला. मी आता रिक्षातनं उतरलो आहे. आता आम्ही बॉम्बे नाक्यावर आलेलो आहे बसमध्ये बसण्यासाठी. तर आम्ही आता कसाऱ्याला जात आहोत. मग तिथनं कुठे जायचं ते मी तुम्हाला सांगेलच. बस आहे बोल ना. आम्हाला कसारा बस मिळाली आहे. आम्ही कसारा बसमध्ये बसलेलो आहोत. साई आणि मी हे शेटावर बसलेला आहे. साई खिडकीजवळ बसलेला आहे आणि मी इथे बसलेली आहे. आणि बस इतकी भारी इलेक्ट्रॉनिक बस आहे. पहिल्यांदा बसलो आम्ही यात. साई बोलतो, आई इलेक्ट्रॉनिक बस याच्यात बसायचं का? म्हटलं चल आपण बसू, याची पण मजा घ्यायला पाहिजे ना. तर आमची बस निघाली आहे आता. दृश्य दाखवतो आम्ही तुम्हाला बघा. बॉम्बे नाका आहे हा. पावसासारखं. आणि तिकीट घरमध्ये आलो आहे. तिकीट काढलं आहे कल्याणचं. आता आम्ही लोकल बघतोय कितीला आहे ते. ती बोलले 1:30ला लोकल आहे. लोकल ते काही सांगता येत नाही. कल्याणला जाईल तर बघा आम्ही लोकलमध्ये बसलेला आहे. कल्याणला उतरू आम्ही. काही स्टार्ट होईल लोकल, स्टार्ट होईल. बहिणीचा मुलगा माझा येतो आम्हाला घेण्यासाठी. मी बहिणीच्या मुलाकडे आलेली आहे. खूप घाम, खूप गरम होतं इथं. यश कल्याणमध्ये तसं नाशिकमध्ये नाही आहे. तर चला, मुलगा येतोय माझ्या बहिणीचा घ्यायला मामाला. मग मी दाखवते तुम्हाला. बरं, साई आहे इथं. आम्ही कल्याण वेस्टला जाणार. मग तिथं बालाजी हॉटेलच्या तिथं बहिणीचा मुलगा येणार आहे घ्यायला आम्हाला.
कल्याण स्टँड आहे, रिक्षा स्टँड आहे हे बघा. तो उभं आहे, तो येतोय घ्यायला आम्हाला. साई बाईकला बघतोय. तर बघा माझ्या बहिणीचा मुलगा आम्हाला घरी घेऊन आला आणि तो फार गरम होतोय. त्यांनी आम्हाला गारगार पाणी हातपाय तोंड धुवून घेतले. आम्ही लगेच जेवणाची आमची तयारी केली. लगेच जेवण आम्हाला दिलं गरम गरम. आता आम्ही थोडा आराम करतोय. मग संध्याकाळी मी तुम्हाला दाखवलंच नाही. तर आता आम्ही घरनं कल्याणमध्ये आलेलो आहे शॉपिंगसाठी. तर बघू काय शॉपिंग व्यवस्थित मिळेल तर घेऊ. स्वस्त कपडे वगैरे मिळेल तर बघू मुलांना डेली यूजला. कल्याणला आलेलो आहे फिरण्यासाठी. तर माझ्या बहिणीच्या मुलाच्या घरी आम्ही आलो होतो. आम्ही थोडी खरेदी करण्यासाठी आलेलो आहे इथं बाजारामध्ये, इथं कल्याणमध्ये. आम्ही खरेदी करतो आणि मग सांगतो तुम्हाला. तर मी आता एक ड्रेस घेतलेला आहे इथं दुकानातनं, माझ्यासाठी घेतला. पण आता पाहुणे वगैरे येतील तर म्हटलं त्या मुली वगैरे घालतील, माझ्या जावा वगैरे येतात त्या पण घालतात ना, त्यांच्यासाठी. आता टी शर्ट घेतले इथं 3 टी शर्ट घेतले आम्ही. खूप छान टी शर्ट बघा, कलर वगैरे कापड पण छान आहे त्याच्यामुळे मी घेतली. फार जमलेली, कारण मी कल्याणवरनं कसाऱ्याला आले आणि कसाऱ्यावरून मग बसने आले इकडं. ते प्रवासाने फार हातपाय दुखतात आणि पाऊस एवढा आला ना, एवढा जोरात पाऊस आला, खूप जोरात पाऊस आला आणि खूप थकल्यासारखं झालं मला. तर माझ्या बहिणीच्या मुलांनी माझी इतकी सेवा केली तुम्हाला काय सांगू. खूप म्हणजे त्याला इतका आनंद झाला का सांगायला काही हे नाही. आणि त्याला बाळ पण झालेलं होतं, मुलगी झालेली होती. ती मुलगी आता 1 वर्ष झाली, 1 महिने झाली. तेव्हापासून चालू होतं माझं बघायला जाण्याचं, पण वेळच मिळत नव्हता. आता मी आज परवाच्या दिवशी कसं तरी वेळ काढून मी गेली. साई आणि मी गेली, तुम्हाला दाखवलं होतं साईला मी. आणि साईला त्यांनी ड्रेस घेतला, मला पण साडी घेतली. 3 दिवस मला 3 प्रकारचे जेवण खाऊ घातली त्यांनी. आणि आज इथं मला बस स्टॉपवर रेल्वे स्टेशनवर बसवायला आला. तर तुम्ही म्हणजे 3 दिवस काय जेवण केलं होतं मला. तर या दिवशी मला त्यांनी मस्त पनीरची भाजी, वरणामध्ये शेवग्याची शेंगा, कुरड्याचा भुगा, गरम गरम पोळ्या, दुसऱ्या दिवशी लगेच चिकन. आणि तिसरा दिवस म्हणजे आजचा दिवस तो म्हणजे आज गोड दाखवायचं, पण गोड खाऊ घालायचं मावशीला. आज पुरणपोळी, रस, भजे, कुरड्या, इतकं छान मला त्यांनी जेवण घातलं. मला शुगर आहे पण मी अर्धी पोळी खाल्ली, जास्त मी आमटी आणि भजेच खाल्ले पोळीबरोबर. पण जेवण एकदम मस्त झालं माझं. एवढं स्वयंपाक, एवढं जेवण एकदम मस्त खाऊ घालून तिने माझा इतका आदर केला, इतका सन्मान केला सूनबाईने माझ्या, का तिला पण आई आहे पण बिचार लांब राहतात त्या, त्यांना पॉसिबल होत नाही, खूप वयस्कर आहे त्या. डिलिव्हरीच्या वेळेस होत्या ते 1 महिना आणि मी तर काही जाऊ शकले नाही. पण तिने खूप माझं केलं बिचारीने, मला काही सुद्धा काम करून दिलं नाही. सगळं वेळेवर माझ्या जवळ आणून द्यायची ती. ग्लास सुद्धा, पाणी सुद्धा उचलू द्यायची नाही, का ताट सुद्धा उचलू द्यायचे नाही. सगळं तिने खूप माझी सोय केली. तर तुम्ही म्हणाल का बुवा तुम्ही तिकडे गेल्या मग सुनबाईला का दाखवलं नाही, मुलाला का दाखवलं नाही. तर ते दोघं पण टीचर आहेत. तो कल्याणला आहे आणि ती टेटवाळ्याला आहे. आणि त्यांना 2 मुलं आहे. एक मुलगा 5-6 वर्षाचा म्हणजे 3रीला इंग्लिश मिडियमला आणि मुलगी 1 वर्षाची. तर त्यांचे विचार वेगळे. त्यांना सोशल मीडियावर नाही यायचं, कोणाकोणाला नाही होत.
कारण शिक्षक लोकांचे विचार वेगळे असतात, तुम्हाला तर माहितच आहे चांगलं. तर आपण जबरदस्ती कसं काय करणार? जे रिअल आहे ते मी सांगते तुम्हाला, मला काही खोटं नाटक त्याच्यात करायचं नाहीये. जे माझं खरं रिअल आहे तेच मी दाखवते. मी असे वाढवा करून काही तुम्हाला सांगत नाहीये. आणि त्यांना काही यायचं नाही सोशल मीडियावर. मी त्यांना बोलली येणार का? नाही मावशी बोलला म्हणे माझे शिक्षक लोक आहे, माझे हेड मास्टर आहे, ते आम्ही कसं बसलो तर मी दिसणारच, मग ते सोशल मीडियावर थोडं वेगळं वाटतं, त्याच्यामुळं मी पण त्यांना काही फोर्स नाही केला. जेच त्याचा स्वभाव आहे, नाही आपण जास्त फोर्स करू शकत ना कोणाला. तर आता माझा प्रवास झालेला आहे. आज मी काही कामावर जाणार नाही, आज थोडा आराम करते. मी पण थकलेली. बसमध्ये प्रवासामध्ये खूप पाय दुखतात आणि व्यवस्थित बसायला सीट वगैरे मिळत नाही. ट्रेनची वेगळी गोष्ट आहे. ट्रेनमधील लोकलमध्ये इतकी गर्दी ना, खूप घाम, सगळं चेहरा माझा तेलकट झाला आहे. आजचे दिवस मी आराम करणार आणि उद्याची मग माझी रुटीन आहे ती नेहमीप्रमाणे जाणारच. रात्री 10ला 8ला जायचं, सकाळी 8ला यायचं, आपल्याला चालूच ठेवायचं. मग कामाचं काय करणार? हा, तर बघा तुम्ही, आता मी बोलते. आत्ताच मम्मी छान मस्त प्रवास करून आलेली आहे. जे मम्मीने तुम्हाला सांगितलं, दादाकडे गेली होती मम्मी, म्हणजे माझ्या मावशीच्या मुलाकडे. माझा मावस भाऊ, त्याची मिसेस, वहिनी, त्यांची छान छोटीशी मस्त फॅमिली आहे. तर काय होतं, मम्मी जिथेही गेली तिथं म्हणजे त्यांना कम्फर्टेबल नव्हतं, म्हणून मम्मीने त्यांना काही दाखवलं नाही. तर प्लीज गैरसमज काही करू नका. काय होतं, सगळ्यांनाच आवडतं सोशल मीडियावर असं नसतं. मम्मी त्यांची परमिशन घेतली, तर मम्मीना दादा बोलला का मावशी नको, ते तर मम्मी तुम्हाला सांगितलंच, तर मी एकदा परत रिपीट केलं. तर असं आहे. तुम्हाला हा मम्मीचा व्हिडिओ कसा वाटला प्रवासाचा? सुंदर मम्मीने असा प्रवास केला, मस्त थोडं चेंज केलं का चला बाबा निशा मी जरा 2 दिवस जाते, त्याच्या मुलीलाही बघून येते. छान मस्त त्याची वर्षाची मुलगी झाली, त्याला मुलगा आहे आधी, आणि एक मस्त क्यूट त्याची मुलगी छान. तर असं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही सांगा. हां, तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.